नाशिक महापालिकेचा नालेसफाईचा दावा देखील फोल ठरलाय। शहरातील नाल्यांची सफाई झालेली नाहीये। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेक मध्ये हे वास्तव उघड झालंय। दुर्गंधीयुक्त नाल्यांमुळे शहरात रोगराई पसरण्याची भीती आहे। प्रशासनानं अद्याप कुठलीही पावलं उचललेली नाहीयेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पावसाळ्यापूर्वी खरं तर पालिका प्रशासनाकडनं नाले सफाई करणं गरजेचं असतं। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत देखील अनेक नाले आहेत ज्यांची नाले सफाई अद्याप झालेली नाहीये, कारण लोकशाही मराठीकडनं याचा रियालिटी चेक देखील केला जातोय। आपण पाहू शकतो का नाशिक परिसरामधले ही नाले सफाईची ही परिस्थिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे, पाईपलाईन फुटलेली आहे। पालिका प्रशासन खरं तर नाले सफाईचा दावा करते, मात्र तो दावा पावसाळ्यापूर्वीच खरं तर फोल ठरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आहे। दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाली सफाई केली जायची, पण यावेळेस कुठल्याही प्रकारची नाली सफाई झाली नाही। मी लवकरच याच्याबद्दल नाले सफाई असेल, नदी नाले सफाई असेल, याच्याबद्दल लवकरच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करणार आहोत। असे अनेक नाले आहेत ज्यांची साफसफाई जी आहे ती पालिका प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेली नाही। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही खरं तर नाले सफाई करणं गरजेचं असताना अद्याप ही नाले सफाई केली नाही। लोकशाही मराठीकडनं याचा रियालिटी चेक करण्यात आलेला आहे। आता पालिका प्रशासनाला जाग येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या नाल्यांची साफसफाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढण्याची देखील चिंता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।